सर आता राष्ट्रवादी पॅनलमध्ये आपल्याला बदल हवा आहे, त्यासाठी आपण ही परिवर्तनाची लढाई आहे. धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती आहे. आज कुंदाताई डोळस, आमचे पप्पूशेठ डोळस यांच्या माध्यमातून हजारो महिला त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्यात. ही त्यांच्या कामाची पावती, ही त्यांच्या कार्याची पावती. अनेक अनेक दशकं त्यांनी समाजसेवा केली आहे, महिला जोडलेल्या आहेत. या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आज तुम्ही बघू शकताय हजारो महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आणि या माध्यमातून पिंपळेगुरूच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरणासाठी, भयमुक्त करण्यासाठी, त्याचबरोबर या ठिकाणची वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी, रस्त्यावरचे कचऱ्याचे ढीग कमी करण्यासाठी, स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी बसवण्यासाठी, त्याचबरोबर या ठिकाणी भाजी मंडई नाही हे करण्यासाठी आमच्या कुंदाताई डोळस, सुनीताताई कोळप, आमचे राजूभाऊ लोखंडे आणि तानाजीभाऊ जवळकर हे एक दिलाने, एक मुखाने सर्व ताकदीनिशी लढा देत आहे. सर्व समाज बांधवांना, नागरिकांना, मतदारांना आव्हान आहे की या चारही पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. महिला बचत गटाचे काम करत आहेत, त्यामुळं प्रचंड प्रतिसाद आहे. महिलांचा रोजगार या सगळ्यांचा प्रश्न मिटवलेला आहे. त्यामुळं या महिला दिसत आहेत आपल्याला. एवढ्या महिला ते आतापर्यंत 29 नंबर वार्डमध्ये आतापर्यंत एवढी रॅली कधी निघाली नव्हती. आमची आई कमीत कमी 25 वर्षापासून कार्यरत आहे, त्यामुळं महिलांचंच प्रेम आहे. आईच्या मागं महिला भरपूर आहेत आणि असंच प्रेम राहणार आहे. आपल्याला 40 वर्षानंतर आज तिकीट मिळाले राष्ट्रवादी. आज मी दादांचे मनापासून आणि तानाजी भाऊंचे, राजू भाऊंचे यांचे सर्वांचे मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला राष्ट्रवादीत चान्स दिला आणि अजित दादांनी आम्हाला चान्स दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि माझी आई निश्चितच आणि सर्व पॅनल हा निश्चितच निवडून येणार आहे. तुमचा जर का पॅनल निवडला, तुम्ही या 29 नंबर वार्डसाठी काय करू शकता? आम्ही 24 तास पाणी करू शकतो. जे दिवसाआड चाललंय ते 24 तास पाणी करू शकतो. महिलांसाठी रोजगार मिळवून देऊ शकतो. कचऱ्याचे ढीग घालू शकतो. सर्व काही गुन्हेगारी मुक्त करू शकतो. ताई, आपण काय सांगणार आता? जास्तीत जास्त मला महिलांविषयी जास्त कळकळ आहे. मी महिलांचं जास्त काम करणार आहे आणि गोरगरिबांना जास्त मी न्याय देणार आहे. तानाजी भाऊ, आपण आता बऱ्याच वर्षापासून येता 8 वर्षानंतर ही निवडणूक लागलेली आहे, तर आपण काय सांगाल? ही निवडणूक परिवर्तनाची आहे. तुम्ही पाहत असाल भारतीय जनता पार्टीविषयी किती जनसामान्यांचा रोगरोष आहे यात तुम्हाला दिसतंय. आणि ही महत्त्वाची ही लढाई म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. ही सर्वसामान्य जनता आमच्या चारही उमेदवारांच्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला भरघोस मतांनी ही जनता आम्हाला नक्कीच निवडून देईल आणि हा आमचा ठाम विश्वास आहे. आपण काय सांगू? मी एवढं सांगू इच्छितो, आमच्या पिंपळेगुरू प्रभाग क्रमांक 29मध्ये सर्व मतदारांनी निश्चय केलेला आहे, यावेळेस 100% 101% बदल घडवायचा आहे. बदल म्हणजे बदल. सर्वांच्या मनात आणि वोटात एकच शब्द आहे, बदल 100% घडवणार आहेत. बदल आणि या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी सत्ता, महापौर राष्ट्रवादी झाला पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त करणारा दादा, त्या प्रत्येक ठिकाणी भाषणामध्ये दादा म्हणतात भ्रष्टाचार मुक्त करणार आहे. मी दादांच्या वतीनं असं इच्छितो, पूर्ण भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका करणार आहोत. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 29 राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अ गटातून कुंदाताई डोळस, ब गटातून सुनेताताई कोळप, क गटातून राजू रामा लोखंडे आणि ड गटातून जवळकर तानाजी दत्तात्रय यांचे आज या पदयात्रेचा शुभारंभ झालेला आहे. अनेक लोकांच्या उत्साहामुळे या ठिकाणी खूप मोठी गर्दी झालेली आहे आणि लोकांच्या भावना आणि लोकांचा जल्लोष या ठिकाणी ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 मोठ्या बहुसंख्येने निवडून येतील अशी आम्हाला नक्की खात्री आहे. प्रभाग क्रमांक 29 कुंदाताई डोळस यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. प्रभाग क्रमांक 29मध्ये अधिकृत उमेदवार 4 उमेदवार आहेत.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अजितदादांच्या वतीनं या मी सर्व मतदार बंधू भगिनींचं आभार व्यक्त करतो आणि या आमच्या पिंपळेगाव प्रभागामध्ये बदल घडवायचा आहे असं सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 29 प्रभागामधून पूर्ण बहुमताने निवडून येतील अशी मी लोकांच्या वतीनं मतदारांच्या वतीनं मी आश्वासित देऊ इच्छितो. ही लढाई परिवर्तनाची आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. ही लढाई स्वतः या ठिकाणील मतदारांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे आमचा विजय हा नक्कीच होणार आहे आणि या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं आम्ही जो विजय जिंकू त्यांच्या आम्ही कायम ऋणात राहू या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. या ताई बोला. नमस्कार, मी सुनीता कोळप. 4 उमेदवार आहेत आपले राष्ट्रवादीचे. तर 4ही उमेदवारांना विजयी होण्यासाठी खूप आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न करत राहू. विजय तर नक्कीच आहे आमचा. जसे की आता इथे सगळे महिला वर्ग भरपूर आहे प्रमाणामध्ये प्रचारासाठी. तर आम्हाला यश मिळावं आणि सर्वांना म्हणजे 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी व्हावं हीच मी प्रार्थना करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व प्रभाग क्रमांक 29 मधील सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की आपल्या या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो. जय राष्ट्रवादी. जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुंदाताई डोळे जिंदाबाद. कुंदाताई डोळे जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद कुंदाताई डोळे जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा.